यानंतर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी बघूया। पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी थर्मो वेरिटा इंजिनिअरिंगच्या मालकीची असल्याचं समोर येत आहे। थर्मो वेरिटाचा मूळ मालक हा मनोरमा खेडकर यांचा माजी सहकारी असल्याची देखील माहिती मिळते। वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी असलेल्या पूजा खेडकर या वापरत असलेली ऑडी ही थर्मो वेरिटा इंजिनिअरिंगच्या मालकीची असल्याचं समोर येत आहे। याच संदर्भातली अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मिकी, कार विषयी नेमकी काय माहिती समोर येते? जर आपण बघितलं तर वादग्रस्त IAS अधिकारी जी पूजा खेडकर आहे, जे ते गाडी वापरत होते, अर्थातच जी ऑडी कार, ज्या ऑडी कारवर दिवा लावण्यात आलेला होता, महाराष्ट्र शासन म्हणून देण्यात आलेलं होतं, अर्थात यासाठीच पोलिसांनी नोटीस बजावली होती, कारवाई केलेली होती। परंतु ही कार नक्की कोणाची आहे हे अजून सुद्धा कळलेलं नव्हतं। मात्र आता हे स्पष्ट झालेलं आहे। ही कार थर्मो वेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीची आहे। या कंपनीचे जे मूल मालक आहेत त्यांच्या नावाने, मात्र जो या कंपनीचे मूल मालक आहेत ते मनोरमा खेडकर, जी पूजा खेडकर यांची आई आहे, त्यांच्या एका कंपनीत हे संचालक म्हणून काम करतात, हे संचालक पदावर आहेत, त्यांच्या नावाने ही कार आहे। खरं तर आता पोलीस त्यांच्यावर नक्की काय कारवाई करतात, त्यांना नोटीस बजावतात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र कालपर्यंत जी कार, ऑडी कार बाणेर येथील त्या एका आलिशान बंगल्यात होती, ज्या ठिकाणी पूजा खेडकर राहत होते, ते ऑडी कार आता दुसरीकडे हलवण्यात आलेली आहे। पोलिसांनी या कारवर कारवाई केली। नक्की ही कार कुठं आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत। मात्र आता जी माहिती समोर आलेली आहे, अर्थातच अर्थमोरेटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने ही ऑडी कार होती। अजिंक्य, ठीक आहे मिकी, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या बंगल्यातनं ती ऑडी कार आता हलवण्यात आल्याची माहिती मिळते। पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर कार हलवली गेल्याची माहिती मिळते। बाणेरमधल्या बंगल्यामध्ये ही ऑडी कार झाकून ठेवण्यात आलेली होती। काल पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आज आता ही ऑडी कार बंगल्यातनं हलवण्यात आल्याची माहिती मिळते। ऑडी कार आता नेमकी कुठे हलवली गेली आहे याबाबत अजूनही ठोस माहिती मिळू शकलेली नाही। हीच ती ऑडी कार होती ज्या कारवर अंबर दिवा लावून पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात होत्या। IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर पुणे पोलिसांनी काल कारवाई केली होती। अर्थात त्यांच्या ऑडी कारवर ज्या पद्धतीने दिवा लावण्यात आलेला होता, या ऑडी कारसाठी त्यांना नोटीस देखील बजावण्यात आलेली होती। आणि ती ऑडी कार कालपर्यंत जर आपण बघितलं तर बाणेर येथील जो पूजा खेडकर यांचा जो बंगला आहे, ओमदीप, जो बाणेर अतिशय पॉश एरियामध्ये जो बंगला आहे त्या ठिकाणी पार्क होती। ती याच बंगल्यामध्ये झाकून ठेवण्यात आलेली होती। मात्र आज जर आपण बघितलं तर इतर जे कार्स आहेत, इतर जे गाड्या आहेत ते दिसतात, मात्र जी ऑडी कार होती ती या ठिकाणी दिसत नाही। ती अर्थातच इथून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे। खरं तर या ऑडी कारवर दिवा लावण्यात आलेला होता, अर्थात महाराष्ट्र सरकार असं देखील लिहिण्यात आलेलं होतं। अर्थातच याच कारणास्तव या गाडीवर कारवाई करण्यात आलेली होती, पोलिसांनी नोटीस देखील बजावलेली होती। मात्र आज जर आपण बघितलं तर या बंगल्यामध्ये ती कार या ठिकाणी नाही। त्यामुळं जर आपण बघितलं तर ती कार नक्की कुठं गेली आहे हे देखील पोलिसांचा आता तपासाचा भाग आहे। मात्र आत्ताची महत्त्वाची अपडेट म्हणजे या बंगल्यामध्ये जी ऑडी कार होती, ज्याच्यावर पोलिसांनी काल कारवाई केली होती, नोटीस बजावली होती, ती कार आता या बंगल्यात दिसत नाही। अर्थात ती नक्की कुठं हलवण्यात आलेली आहे हा तपासाचा भाग आहे। मात्र ती कार ज्याच्यावरून हा सगळा वाद सुरू झाला, ती कार या ठिकाणी दिसत नाही। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। वादग्रस्त IAS सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांना पोलीस सुरक्षा देण्यात